नमस्कार. आज आपण कोबी न वापरता आणि मैदा न वापरता असे मस्त कुरकुरीत असे मंचुरियन बनवलेले आहेत. अतिशय टेस्टी हे मंचुरियन कुरकुरीत मुलांना खूप आवडतात. अगदी वेगळ्या पद्धतीचे हे मंचुरियनचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आपण कच्च्या बटाट्यापासून आता मंचुरियन बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी बटाटा किसून घेतलेला आहे, किसणीवरती बारीक असा, आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्याला पूर्ण पाणी असं दाबून काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर न करता तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉर घेणार आहे. अर्धी अर्धी वाटी मी घेतलेला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे ना याच्यामध्येच मिक्स करून घेऊया आधी. पाण्याचा वापर न करता याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लागल्यावर आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळायचं आहे. अगदी त्या मंचुरियनला आपण बनवतो ना पीठ, हे त्याच पद्धतीने बनवायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. जसं आपण नेहमी मंचुरियन कोबीच्या मंचुरियनला बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचं आहे. आणि व्यवस्थित असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अगदी अलगद सोडायचे आहेत. एकदम दाबून सोडायचे नाहीत, म्हणजे मोकळे असे बटाटे आतमध्ये राहिले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण सोडायचे आहेत. खूप झटपट होतात हे बटाट्यांचे मंचुरियन. तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा, अजिबात कढईला पण चिटकत नाही आणि काहीच नाही. मस्त असे लगेच वेगळे होतात आणि पटकन फ्राय होतात. थोडा वेळ आपण मंद गॅसवर ठेवायचं आहे, नाहीतर आतून कच्चे राहतील. 3 ते 4 मिनिटं त्याला चांगलं आपण तळल्यानंतर बघू शकता किती छान आपले मंचुरियन झालेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. खूप टेस्टी होतात. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. कोबीचे मंचुरियन तर नेहमीच खाल्ले जातात, पण अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. खूप कुरकुरीत होतात आणि मैद्याचा वापर आपण अजिबात केलेला नाहीये, त्यामुळे हे खाण्यासही पौष्टिक आहेत. तर बघू शकता कसे छान असे झालेले आहेत आपले मंचुरियन. आता आपण दुसरेही पटापट टाकून घेऊया. जास्त टाकले प्रमाणात तरी ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीये. बघू शकता तुम्ही, अगदी लगेच मोकळे होतात आणि खूप छान होतात. माझ्या घरात तर खूप आवडले. माझ्या मुलींनी अगदी आवडीने खाल्ले. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुमची मुलंही खूप आवडीने खातील. आता हेही आपण काढून घेऊया. मस्त असे हे आपले मंचुरियन तयार झालेत. बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट. फक्त गोल एकदम करायचे नाहीयेत. थोडेसे असे आहेत ना, ते बटाट्याचे तुकडे आहेत ना, असे लांब लांब असे राहिले पाहिजेत. मंचुरियनला कसं आपण गोल करतो ना एकदम, तशा पद्धतीने न करता अशा पद्धतीने थोडंसं पसरट, म्हणजे कुरकुरीत छान होतात हे. तर मस्त असे आपले बटाट्याचे मंचुरियन तयार आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. बघू शकता किती छान झालेले आहेत. आतपर्यंत कुरकुरीत आहेत आणि शेजवान चटणी बरोबर एकदम मस्त लागतात. तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.